श्री स्वामी समर्थ। तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर संक्रांतीचा सण जवळ आलाय। हा सण जसा नवविवाहित स्त्रियांसाठी किंवा सवाष्ण स्त्रियांसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आपल्या बच्चे कंपनीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण नवीन वर्षातला हा त्यांचा पहिलाच सण आहे। साधारण 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हा सण साजरा केला जातोय। तर बोरनान का केलं जातं, त्यामागचं शास्त्रीय कारण, बोरनान कसं करायचं, तर हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी आवर्जून पहा। मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात। मकर संक्रांतीच्या करीदिनी हे बोरनानासाठी योग्य आहे, पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात। वयोगट 1 वर्षाच्या मुलापासून वयोगट 5 वर्षाच्या मुलापर्यंत बोरनान हे केलं जातं। हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो। बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात, पाटावर बसवून त्यांचं औक्षण करतात व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या म्हणजेच तिळाच्या वड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते। त्यांनी बाळास अंघोळ घातली जाते। घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात। ह्यालाच बोरनान असं म्हणतात। बोरनान का करायचं, ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता। त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केलं गेलं। त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केलं जातं। लहान मुलं कृष्णाचं स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केलं जातं। तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात। लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते। म्हणूनच यात बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो। खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात, त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे यामागचे शास्त्रीय कारण आहे। हल्ली त्यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात। तर ही होती बोरनानाबद्दलची संपूर्ण माहिती। कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि यासारख्या आणखीन माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।